तर आपली वेस्ट ऑफ एनर्जी. परफेक्ट. ठीक आहे. आणि स्वतःचं पोटेन्शियल ओळखून सुद्धा आपण ओळखायचं कसं आणि की मी त्या गोष्टीसाठी मी कॅपेबल आहे की मी करू शकणार. तर जसं मॅडम आता तुम्ही सांगितलं पहिलेच की विद्यार्थी काय करतायत की तो कॉम्प्युटर सायन्स बीटेक करतोय, मी पण करतो, तो पण करतोय, मी पण करतो, कारण सगळे करतायत तर त्या ट्रेंडच्या मागे जातात. का बरं? आय टीमध्ये जॉब करायची, आय टीमध्ये जॉब करायची, आय टीमध्ये जॉब करायची. तर मॅडम मुलांना माहीत का बरं आपण स्वतःला पोटेन्शियल कसं ओळखायचं की मॅडम आता तुम्हाला जसं आता तुम्ही या पदावर आहे, तुम्हाला केव्हा माहीत पडले की की मी त्यात हे वर्क करू शकतो, हे माझ्यासाठीच आहे, तर आम्ही कसं ओळखायचं? सगळ्या आपल्या भारतामध्ये जितकी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये जी मुलं येतात इंजिनिअरिंगसाठी, त्या बऱ्याच जणांना इंजिनियर बनायचं नसतं, त्यांच्यामध्ये ती कॅपॅसिटी पण नसते. कारण इंजिनियर बनण्यासाठी लॉजिक आणि मॅथमॅटिक्स खूप चांगलं असावं लागतं. राईट. हे दोन जर नसतील तर कुठलीही अप्लिकेशन्स किंवा इक्वेशन्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता नाही. त्यामुळे मॅक्झिमम वेळा ही मुलं पाठ करतात आणि उत्तरं देतात, पण त्यांना नॉलेज नाही मिळत. दॅट इज जस्ट डेटा ट्रान्सफर. डेटा इज ट्रान्सफर्ड फ्रॉम बुक्स टू टीचर्स, फ्रॉम टीचर्स टू स्टुडंट्स, बट देर इज नो नॉलेज ट्रान्सफर. असं होऊ नये. किंवा वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीयमध्ये पण आपल्याला आयुष मंत्रालयाची माहिती आहे. आयुषमधलं ए स्टँड्स फॉर आयुर्वेद, वाय स्टँड्स फॉर युनानी, यू स्टँड्स फॉर यू इज फॉर युनानी, वाय इज फॉर योगा, देन एस इज फॉर what about H? Homeopathy. So Ayurvedic, Unani, homeopathy. Then there is something called it's in down south. It's done in Chennai mostly. I'm forgetting the name now. So ह्या सगळ्या पद्धती आहेत, ह्या पण वैद्यकीय शिक्षणाच्याच भाग आहेत. त्याच्यामध्ये पण BAMS किंवा BHMS अशी डिग्री मिळते. तर आपला जो भार असतो ओव्हरऑल तो फक्त आपण MBBS करतो, पण असं नाही आहे. त्या सगळ्या पण पद्धती खूप इफेक्टिव्ह आहेत आणि त्यांची स्वतःची, म्हणूनच तर ती इतके हजारो वर्ष टिकून राहिली. राईट. तर इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, वकिलीचे शिक्षण असो, मुलांना स्वतःचं पोटेन्शियल कसं फाइंड आउट करायचं याची एकदम सिम्पल थंब टेस्ट आहे. गुड यू आस्क मी दॅट क्वेश्चन. थंब टेस्ट हे आहे की अशा प्रोफेशनमध्ये असलेल्या एखादा तरी माणसांना यू मस्ट ट्राय अँड सी हिज लाईफ. एक वकील आहे बाबा, तो जर सिव्हिल कोर्टमध्ये काम करत असेल तर त्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत काय दिनचर्या असते, किती त्याला अभ्यास करावा लागतो किंवा आर्ग्युमेंट करावा लागतो, किती इन्व्हेस्ट करावं लागतं, हे रोज करावं लागतं का, रोज एक नवीन चॅलेंज आहे का. तर तुम्ही जर त्या गोष्टीला तयार नसाल तर यू शुड नॉट गेट इन टू दॅट. तुम्हाला असा जॉब हवा आहे की एकदा शिक्षण घेतलं आणि मग पूर्ण जन्मभर त्याच शिक्षणाच्या जोरावर मी माझं करिअर चालवू शकेन, देन मेडिकल इज नॉट फॉर यू. कारण मेडिसिनमध्ये रोज एक नवीन तंत्रज्ञान येतं आहे, नवीन शस्त्रक्रियेची हे येत आहेत, नवीन औषध पद्धती येते आहे, नवीन विचार येते. तर ते मग देन इट इज नॉट गुड फॉर यू. मग तुम्हाला नक्की काय हवं आहे? खूप पैसा मिळवायचा आहे. कॉर्पोरेट सेक्टरमधली मुलं खूप पैसा मिळवतात. 25 लाख 50 लाख हे पॅकेज असतं, 1 करोड. पण 1 मिनिट नसतो त्यांच्याकडं तो पैसा उपभोगायला. त्यांचा पैसा कोण उपभोगतं? त्यांच्या AC घरात असलेले नोकर किंवा त्यांचे रिलेटिव्ह किंवा मे बी फॅमिली इज देअर. बट फॅमिली इज व्हेरी अपसेट, कारण फॅमिलीला पैसे नाही, तुम्ही हवा आहात, तुमचा वेळ हवा आहे. मग त्या पैशाचा काय? 30-40, 35-40पर्यंत त्यांची हेल्थ इतकी खराब झालेली असते कंटिन्युअस काम केल्यामुळे, आणि ते आयुष्यात खूप फ्रस्ट्रेट होऊन जातात. त्यांना असं वाटतं की आयुष्य हे एक जोखड आहे. मग आपल्याला असं जोखड हवं आहे का, की मला माझ्या फॅमिलीबरोबर आनंदी राहायचं आहे, हे मला आपल्या मुलांना आणि आईवडिलांना विचार करायला हवा. मला माझ्या मुलाला माझ्याच आजूबाजूच्या परिसरामध्ये काम करताना बघायचं आहे, त्याच्या मुलांना, माझ्या नातवंडांना मला वाढवायचं आहे का, मग मी त्याला तसंच करिअर देईन. या इकोसिस्टममध्ये माझा मुलगा किंवा मुलगी खुश असेल तर मी कुठल्याही दुसऱ्या इकोसिस्टमसाठी त्याला मुद्दामून फोर्स करून पाठवणार नाही. ही वृत्ती पॅरेंट्समध्ये यायला. मला माझा मुलगा किंवा मुलगी काय बनावं वाटतं ह्याच्यापेक्षा त्याला काय बनायचं आहे आणि त्यासाठी तो सुटेबल आहे की नाही. त्यासाठी 2-3 छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एक म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे स्किल्स काय आहेत, तुम्ही चांगले कुठल्या ह्याच्यामध्ये आहात ते तुम्हाला एका डाव्या बाजूला लिहून काढायला, की मी चांगलं बोलू शकतो किंवा मी
संभाषण माझं चांगलं आहे, किंवा मी चांगलं लिहू शकतो, मी लोकांना चांगलं कन्व्हिन्स करू शकतो, किंवा मी 10 ते 12 तास कंटिन्युअसली काम करण्याची माझ्यामध्ये एनर्जी आहे, इच्छा पण आहे. हे सगळे पॉझिटिव्ह आहे. आता निगेटिव्हमध्ये वेगळे वेगळे प्रोफेशन्स आहेत. सपोज आपण एक 10 प्रोफेशन्स घेतले, टीचिंगपासून सुरू करून फायनली टिल द हाऊसकीपिंग किंवा जे काही हॉस्पिटॅलिटी जे काही असेल मग त्याच्यामध्ये आपल्याला माझ्यामध्ये जे हवं आहे, मला जे हवं आहे, सगळ्यांचा एक कॉमन डिनॉमिनेटर आहे, तो म्हणजे खूप पैसे मिळायला. राईट. सो दॅट्स अ कॉमन डिनॉमिनेटर. एव्हरीबडी वॉन्ट्स टू अर्न ट्रिमेंडसली ॲज दो मनी इज द ओनली थिंग. पण बरेचसे प्रोफेशन असे आहेत जे तुम्हाला जास्त पैसे देत नाही. फॉर एक्झाम्पल, आत्ता माझी जी सॅलरी आहे ती माझ्या मुलीची स्टार्टिंग सॅलरी आहे. मी 30 वर्ष घातलेली आहे, तिने 1 वर्ष घातलेलं आहे. बट कॅन यू कम्पेअर द काइंड ऑफ एक्सपिरियन्सेस इन सॅटिस्फॅक्शन दॅट आय हॅव गॉट? I know she's not happy. She's frustrated every time. She's, oh my God, I have to work again. So if you feel that you take it as a tension, that means you are not enjoying it. You are doing it to satisfy somebody else, to satisfy your ego, to satisfy your parents, to have a good impression in your friends. But you are not happy. So या साईडला आपण एकदा टिक करत गेलो की आपल्याला कळतं की इंजिनिअरिंगसाठी मी सुटेबल नाही आहे, माझ्याकडे ते ॲप्लिकेशन ऑफ माइंड नाही आहे. इंजिनियर करून MBA करून जर मी टूथपेस्टच विकणार असेल तर मग वाय शुड आय डू दॅट? आय रादर नॉट वेस्ट अ सीट इन इंजिनिअरिंग आणि MBA. आय विल डू समथिंग विच विल मेक सेन्स टू मी, अँड दॅट 5 to 7 years आय बिल्ड अप माय करिअर. माझ्याच माहितीतला एक मुलगा आहे, तो माझा नातेवाईक पण आहे. ही वॉज व्हेरी क्लिअर की त्याला या फील्डमध्ये जायचं आहे. त्याने आईवडिलांची इच्छा नसताना सुद्धा तोच फील्ड घेतला. त्याने BCom केलं आणि त्यानंतर CAच्या परीक्षेला एंट्रन्स करतानाच ही स्टार्टेड वर्किंग इन अ फर्म. गेली 5 वर्ष तो CA पण झाला. त्याच्या एक्सपिरियन्समुळे हीज त्या फर्मचा जो मालक होता त्याने त्याला स्वतःचं पार्टनर बनवून घेतलं, बिकॉज ही सॉ की इज सच अ इंटेलिजंट बॉय, सो डेडिकेटेड. सो नाव बाकीची मुलं त्यांचं शिक्षण करून MBA करून जॉब शोधून ज्या लेवलला आहे त्याच्यापेक्षा बऱ्याच मोठ्या लेवलला तो पोचला आहे. आणि त्याचं अगदी छान टार्गेट आहे की मी फक्त 7 वर्ष आणखी काम करणार, त्यानंतर मी माझी स्वतःची फर्म खोलणार, मी फक्त मॉनिटरिंग करणार, माझ्या अंडर जी लोक असतील ते लोक काम करतात. यू गॉट द पॉईंट? सो हा जो एक क्लॅरिटी ऑफ माइंड आहे हा मुलांमध्ये येणं फार गरजेचं आहे. तू सांगतो ॲडमिशन मिळाली घेऊन टाक, इथं खूप चांगल्या पे देणारा पगार मिळेल, MPSC UPSCमध्ये खूप ग्लॅमर आहे, ह्या सगळ्यांमध्ये बोलून जाणं बरोबर नाही आहे. कारण त्याच्यामध्ये काय होतं की 99% ज्यांचं होत नाही ती त्या वेळामध्ये राहतात आणि ज्यांचं 1% झाले त्यांनाच फक्त कळतं की रियालिटी काय आहे. ओके. सो गव्हर्नमेंट जॉब्स आर नॉट glamorous. Let us first remove the glamour from it. They are real hard works. You have to really work hard. Many times we come to office on Saturday, Sundays also. So हे जे ना गव्हर्नमेंटमध्ये कोणी कामच करत नाही, इट्स अ मिथ. The lowest level may not be working, but all the 3 levels above them, they have to really work much more than what they earn. Because you are affecting a huge population of 1.3 billion. So you can't be taking the job casually. राईट. इवन अ स्मॉल मिस्टेक मेक्स अ ह्यूज डिफरन्स. त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. आणि दुसरं, आजकाल खूप चांगल्या करिअर काउन्सिलिंगच्या टेस्ट्स आलेल्या आहेत. एक वैज्ञानिक पद्धतीने ते तुमचा ॲप्टिट्यूड चेक करतात, तुमच्यामध्ये काय चांगलं आहे काय नाही. तुम्हाला तर काय वाटतं आपण सगळ्यातच चांगले आहोत, पण तिसरी पार्टी, थर्ड पर्सन, वेन ही ऑर शी सीज दॅट, दे डू इट इन अ व्हेरी सायंटिफिक वे. अँड इन दॅट आय हॅव सीन मेनी कंट्रीज. I have traveled almost half of the world, I can tell you, and many times for my work. And I can tell you for sure की ज्या देशांमध्ये स्वतःच्या भाषेमध्ये शिक्षण देतात, संपूर्ण शिक्षण, अगदी रॉकेट सायन्स ऑल्सो इज इन देअर ओन लँग्वेज, ज्या देशांमध्ये शिक्षक बनणे हे एक मोठं गौरवास्पद मानलं जातं. तिसरं, संशोधक आणि शिक्षक यांना खूप सन्मान मिळतो. चौथं, ज्या देशामध्ये मुलं करिअर करण्याआधी त्यांना काय आवडतं, US मध्ये मॅक्झिमम मुलं, फार कमी मुलं ग्रॅज्युएशनमध्ये जातात आणि त्याच्यापेक्षाही फार कमी पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये जातात. बाकी सगळेजण 12वी नंतर घर सोडतात आणि त्यांना ज्या क्षेत्रात आवडतं त्या क्षेत्रामध्ये जाऊन काम करायला लागतं. दे डोंट इवन स्टे विथ देअर पॅरेंट्स.
यू गॉट माय पॉईंट. Yes. हे काय आहे, ह्याच्यामुळे त्यांच्यामध्ये म्हणजे आत्मविश्वास आहे. म्हणजे तुम्ही सगळे आपल्या आईवडिलांना सोडून राहा असं मी म्हणत नाही आहे. व्हॉट आय एम ट्राईंग टू से इज की स्वतः जबाबदारी घेणे आणि ती निभावणे हे फार यंग वयामध्ये मुलं शिकतात आणि त्याचा खूप उपयोग होतो. आणि ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे उद्योजक बनण्यासाठी. यू हॅव टू बी रेडी टू टेक रिस्क. जो रिस्क घेऊ शकत नाही तो कधीच उद्योजक बनू शकत नाही. पण मी म्हणेन की सगळ्याच करिअरमध्ये एक रिस्क असते. तो रिस्क फॅक्टर आपण नेहमी आपल्या लक्षात ठेवायला हवा. एक म्हणजे स्वतःच चेक करायचं, दुसरं आपल्या आईवडिलांशी, आपल्या गुरूंशी, आपल्या फ्रेंडशी मनमोकळी चर्चा करायची, आणि तिसरं म्हणजे करिअर काउन्सिलिंग, जो प्रोफेशनल करिअर काउन्सिल्स असतात त्यांची मदत घ्यायची. त्यात काही कमीपणा नाही. यू आर जस्ट एनहान्सिंग ओनिंग युअर स्किल्स. एक चूक करून आयुष्यभर पस्तावण्यापेक्षा एक थोडासा कष्ट करून, प्रयत्न करून एक चांगला निर्णय घेणं फार आवश्यक आहे. काही मुलं किंवा काही मुली की बऱ्याचशा क्षेत्रामध्ये चांगलं काम करू शकतात, त्यांना बऱ्याचशा ह्याच्यामध्ये येऊ शकतात, मग ते स्वतःचे जोडधंदे किंवा हे पण करू शकतात. त्यामुळे तो एक निर्णय आहे. हा निर्णय 8वीला सुरू व्हायला हवा आणि हा 10वी व्हायच्या आत पालकांनी या निर्णयाच्या जवळपास पोचायला हवं. 11वी 12वी नंतर फक्त त्याचं फायनलायझेशन व्हायला हवं. आणि मग 11वीच्या आधीच जर तुम्हाला माहिती आहे की मला पुढं जाऊन ते करायचं आहे, तर मग BSc MBBS इंजिनियर करून मग त्यानंतर टीचर बनणे, प्रोफेसर बनणे, आर्किटेक्चर बनणे असे जी मुलं करतात आणि त्यांच्या आयुष्याची बरीचशी वर्ष वाया जातात, ते होणार नाही. आणि एकदा तुम्ही ठरवलं की मग तुम्ही कुणाचंही ऐकू नका. देन यू आर ऑन युअर ओन. मैं जहाँ रुकता हूँ लाइन वहीं से खींचती है, असं आहे. मग देन यू जस्ट स्टिक टू इट. देन यू कॅन नेव्हर मेक अ मिस्टेक. यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग? माझा प्रश्न असा होता की आपल्याला कसं समजलं की आपण या क्षेत्रात जावं, की आपल्यावर पण घरच्यांचं प्रेशर होतं म्हणून या क्षेत्रात यावं लागलं? नाही, असं झालं नाही. इनफॅक्ट लहानपणी माझे एक काका डिस्ट्रिक्ट सर्जन होते कर्नाटकामध्ये. तर मी जेव्हा त्यांच्या ह्याच्यामध्ये गेली होती, सी वेन यू आर इन द गव्हर्मेंट यू हॅव दॅट होल थिंग यू नो. सो मी त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांच्या जायच्या अगोदरपासनं जवळजवळ 200-300 लोक आशेने बसली होती की आता डॉक्टर साहेब येतील. म्हणजे त्या 200-300 लोकांचं सगळं हे त्या एका माणसाच्या कौशल्यावर आणि मॅनेजमेंटवर अवलंबून आहे. हे मला बघून खूप आश्चर्य वाटलं. आणि आम्ही तिथं थोडाच वेळ होतो आणि किती कौशल्याने त्यांनी लगेच त्या सगळ्या प्रत्येक पेशंटना त्यांना जे जे हवं आहे, कोणाची टेस्ट करायची, कोणाची सर्जरी करायची, कोणाचे रिपोर्ट्स बघायचे, मला खूप खूप आतमधून बरं वाटलं. तर तेव्हा मी असं ठरवलं की मी पण डॉक्टर होणार. आणि जेव्हा मी 12वीला माझा जेव्हा रिझल्ट आला तेव्हा मला चांगले मार्क्स होते, 96 होते PCBमध्ये. पण त्यावेळी मला त्या पहिल्या ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये मुंबई किंवा इथं मिळत नव्हती. आय वॉज गेटिंग आउटसाईड मुंबई आणि माय पॅरेंट्स वर नॉट रेडी. माझे वडील म्हणाले की नाही, तू बाहेर गेलीस तर थोडंसं आम्हालाही कठीण होईल आणि टिपिकल जेंडर बायस that girls cannot manage themselves, so they have to be taken care of by the parents. So he said ki not possible. I was getting outside Mumbai. I was getting for BDS ला पण ॲडमिशन मिळत होती मुंबईमध्येच. बट देन आय थॉट दॅट प्रोबेबली इट्स नॉट अ फिट. हां, आणि त्या वर्षी जी कॉमन एंट्रन्स एक्झाम झाली ती सुप्रीम कोर्टने कॅन्सल केली, कारण त्या वर्षी काहीतरी कॉपीचं हे झालं होतं. त्यामुळे तर मला खूपच धक्का बसला. म्हणजे माय ओनली चान्स आय हॅड दॅट टू द कॉमन एंट्रन्स आय विल गेट. मग तो जवळजवळ 2 महिने मी ह्यावर विचार केला, माझ्या आईवडिलांशी डिस्कस केलं आणि माझ्या लक्षात आलं की मला फिजिक्समध्ये चांगला मला आवडतो तो सब्जेक्ट, तर मी BSc फिजिक्स करायचं ठरवलं. त्यानंतर मला आणखी इंटरेस्ट आला म्हणून मी इलेक्ट्रॉनिक्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि इनफॅक्ट हे सगळं करताना आपल्याला सिव्हिल सर्व्हिस द्यायची आहे ही भावना सुरू झाली. म्हणजे जसं BScला ॲडमिशन घेतलं तेव्हापासून माझ्या आजूबाजूला माझ्या हॉस्टेलमध्ये पण बरीच मी बघितले की 3-4 अशा ऑफिसर्सना मी भेटले. त्यांच्याशी इंटरॅक्ट केल्यावर मला असं जाणवलं की ॲडमिनिस्ट्रेशन आणि गव्हर्नन्समध्ये लॉंग स्टेईंग जे सॅटिस्फॅक्शन आहे ते अशा प्रोफेशनमधून मिळू शकतं. सो आय वॉज सपोज टू गो फॉर डुईंग माय पोस्ट मास्टर्स इन solid state electronics. I was supposed to go to US, but at that time my father was
There were only 3 years for his retirement. So I calculated that if I still continue to pursue my studies, and in Maharashtra government there is no pension. But he was executive engineer in Maharashtra State Electricity Board, and I had 2 younger sisters. So I took a call that no, I'm not going for further studies. Since I have been preparing for civil services, let me give the exams. MPSC and UPSC I gave in the same year, and both I qualified in the same year. The year I gave, I qualified. And during that time there was a rule that if you are in central services, that if you do not make it into all India services, then even if you clear, for that you have to resign and then you have to appear. आता जसा रूल आहे तसा त्यावेळी होता. So that's why I thought that no, I am interested in services, so I will as well join. That's how I joined. But at that time my father had told me that you have a lot of bent towards academic. Correct. So you shouldn't you think twice before going into civil services, because general perception is that the best go in the academics, mediocre go into civil services, and the lower category they go into all other professions. This is a normal, all accepted. So he said ki you should go into research. But if you ask me, last 30 years it's been very enriching, very fulfilling, and whichever service you are, the amount of work that you can do, the amount of changes that you can do in policy is tremendous. People don't realize it, and they unnecessarily criticize other services. It's not like that. Everybody is important. It's like a machine, every cog is important. Only administration cannot push the society. So it was a thoughtful decision, worked over it for 7 years, and then happy since then. What about you? मग तुम्ही जसं आता म्हणजे एकदा सर्व्हिसमध्ये आल्यावर सर्व्हिस टू मंत्रालय असा तुमचा मधला जो गॅप आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? In terms त्या of टाइम पिरियडमध्ये तुम्ही काय अनुभवलं? ओके, ओव्हरऑल overall. जे आहे माझी सुरुवातीला सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर आम्हाला 2 वर्ष फुल ट्रेनिंग असतं. त्या ट्रेनिंगमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग पण असतं बरंचसं. तर त्याच्या आधी आमचा एक 4 महिन्याचा फाउंडेशन कोर्स होतो. फाउंडेशन कोर्समध्ये एक बेसिक जे रिक्वायरमेंट आहे. नाव यू आर अन ऑफिसर, सो यू कॅनॉट डू or behave anything which will be unbecoming of an officer. Yes. So how you should carry yourself, how you should think, what are the things we should avoid, which are the things you should never do. Everything is ingrained in us. Yeah. After that, the actual service component starts, wherein you need to know professional knowledge. If it is an Indian Revenue Service, then there is customs and excise. So customs has a separate module. Customs ची required जितकी trainings आहे, that is given. Excise ची required जेवढी training आहे, that is given. And then that knowledge is tested. That means we have to appear for 12 exams during our training. That checks whether we are capable and we will be able to deliver for a particular job or not. So there also the marks that we get in that exam changes my ranking within the service. Suppose if I am a topper, then that additional weightage is given. Earlier it was not there. Now I think I am told that marks also, because otherwise officers will never used to take those exams seriously. त्याच्यामध्येच 2दा भारत दर्शन असतं. सो यू विजिट डिफरंट स्पेसिफिक प्लेसेस. जसं आम्ही विशाखापट्टणममध्ये गेलो, सो आम्ही तिथल्या पाणबुडीमध्ये बसलो होतो. सो पाणबुडी इज अ डिफरंट एक्सपिरियन्स. यू आर 100 feet डाऊन, 100 meters डाऊन इन द सी. So much of pressure. The more you go, the pressure increases. Entirely different lifestyle. It's not easy to stay there. Within 2 hours we felt that we should come back. So you imagine the people who stay there for 6 months, 8 months, 10 months. Panburi. So we took a lot of experiences. Then you are posted in a particular ministry. So then you start from the lowest जी त्या शिडीची जी सगळ्यात खालची पायरी आहे तिथून तुम्ही सुरू करता. जेणेकरून ज्यांच्याकडनं तुम्हाला काम करून घ्यायचं आहे तो नक्की काम काय करतो, तो किती, हे तुम्हाला आलं पाहिजे. तरच तुम्ही त्यांच्याकडनं काम करून घेऊ शकता. त्यामुळे सगळ्या सर्व्हिसमध्ये तुम्ही सगळ्यात शेवटच्या पायरीवरनं सुरू करता. सो आय डीड दॅट. त्यावेळी मी हेल्थ मिनिस्ट्रीमध्ये माझी पोस्टिंग होती. हेल्थ मिनिस्ट्रीनंतर सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साईज अँड कस्टम्समध्ये माझी पोस्टिंग झाली. तिथून मी फायनान्शियल ॲडवायझर, मुंबईमध्ये मिंट आहे तिथं कॉईन्स बनवतात. सो आय वॉज
financial advisor in the Bombay Mint. So that's an entirely different thing. 3,000 labor and a factory. You have to procure material. At one time, we used to procure 5,000 to 10,000 crores worth of metals. For that, you need to know the London Metal Exchange rates. So internationally, how costing is done, how you are going to make it, how you are going to distribute it. So it's an entirely different. So I could use my MBA knowledge there. I did MBA afterwards from Jamnalal Bajaj. From there, I also worked in Central Board of Direct Taxes. Then there is something called आपल्या ज्या 500 आणि 100च्या नोट्स म्हणतात, दॅट इज कॉल्ड सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस. सो देर इज अ प्रेस. सो आय वर्क, तिथं मी काम केलं. सो तो एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर मी ॲटॉमिक एनर्जीमध्ये काम केलं, स्पेसमध्ये काम केलं, इस्रो. त्यानंतर स्किल डेव्हलपमेंटमध्ये, मिनिस्ट्री ऑफ लेबरमध्ये, मिनिस्ट्री ऑफ फायनान्समध्ये. त्यानंतर म्हणजे अशा वेगळ्या हाऊसिंग आणि हे ह्याच्यामध्ये अर्बन डेव्हलपमेंट. सो इट्स अ वेगळ्या वेगळ्या मिनिस्ट्रीमधला त्यांचा कामाची पद्धत आणि हे खूप वेगळं वेगळं आहे. देर इज नो मॅच. जसं आता मध्य प्रदेशमध्ये मी होते, तिथं सगळं काम हिंदीमध्ये होतं. त्यामुळे द फर्स्ट थिंग आय हॅड वॉज, माझ्या बाजूला मी एक हिंदीची हे ठेवली होती, जेणेकरून प्रत्येक ऑर्डर्स, प्रत्येक फाईलमधल्या नोटेशन्स सगळं आणि सगळंच हिंदीमध्ये. सो असा प्रत्येक जो जॉब असतो तो तुम्हाला वेगळ्या वेगळ्या गोष्टी शिकवून जातो, वेगळी वेगळी दिशा दाखवतो. तुमचं जीवन खऱ्या अर्थाने म्हणजे फुलतं म्हणतात ना, तसं होतं. तर त्यामुळे या 30 वर्षांमध्ये डिफेन्समध्ये होते. आय वॉज इन मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स ऑल्सो. आणि नाव आय एम इन मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स फ्रॉम लास्ट 3 years. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या अनुभवाने तुम्हाला खूप संपन्न बनवतात आणि एक माणूस म्हणून तुम्ही खूप प्रगल्भ होत जाता. पर्सनॅलिटी तुमची प्रगल्भ होत जाते. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने, इवन उद्योजक, टीचर, डॉक्टर, इंजिनियर, वकील, कुणालाही तुम्ही विचारा, त्याच्यामध्ये पण ही अशीच एक छान समृद्ध होतं जीवन. प्रत्येक प्रोफेशन चांगलं आहे, कुठलंच प्रोफेशन वाईट नाही आहे. व्हॉट अबाउट यू? मॅम, ॲज यू सेड की 22वं शतक जे असणार आपलं पुढचं, ते कम्प्लीट डिफरंट असणार. त्यामध्ये जॉब आणि करिअर अपॉर्च्युनिटीज पण कम्प्लीट डिफरंट असणार. सो व्हॉट डू यू थिंक की आजचा यूथ त्यांनी प्रिपेअर्ड असावं अपकमिंग इयर्ससाठी, आणि त्यांनी काय असे एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले पाहिजे सो दॅट ही शुड बी अपग्रेडेड अँड ही शुड बी स्टँड बिफोर दॅट? व्हेरी गुड, खूपच चांगला प्रश्न आहे. मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची. एक शहर आहे जर्मनीमध्ये, मला वाटतं 6,000 वर्षांनी मी गेले होते, आणि त्याच्यामध्ये मी खूप छान दृश्य बघितलं की एका ठिकाणी मोठ्या नदीमध्ये, अशी नदीमध्ये राईन रिव्हर आहे, राईन रिव्हरमध्ये मोठी मोठी बोट्स जात होते, भरपूर वाहतूक चालू होती. त्याच्या बाजूला रेल्वेचे ट्रॅक्स होते, त्याच्यावरनं कंटिन्युअस कार्गो जात होता. त्याच्या बाजूला रोडवरनं पण भरपूर वाहतूक होत होती, आणि त्याच्या बाजूला जी डोंगराची असे त्रिकोणी जे आपले डोंगर हे असते, त्याच्यावर त्यांनी द्राक्षांची शेती केली, आणि ती शेती कम्प्लिटली ऑटोमेटेड होती. म्हणजे ती द्राक्ष तोडणेपासून सगळं मशीनच करायचं, माणसाचं काम फक्त ते फवारणी चालू करायचं. म्हणजे एक जमिनीचा तुकडा आहे, तो किती चांगल्या प्रकारे त्यांनी युटिलाइज केलेला आहे. राईन रिव्हर आहे जर्मनीमध्ये. तर याचा अर्थ असा की आपल्याकडे जी इतकी चांगली संपदा आहे, भरपूर खनिज आहे आपल्या देशामध्ये, भरपूर चांगली जमीन आहे ज्याच्यावर आपण उगवू शकतो. इस्रायलसारख्या देशामध्ये सगळं त्यांना बाहेरून मागावं लागतं, देवाने आपल्याला तसं तर दिलेलं नाही आहे. भरपूर पाऊस पडतो, चांगली सुपीक जमीन आहे, आणि जमिनीत काम करायला लोक आहेत, आणि आपल्याकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. त्यामुळे आत्ता जी आपली यूथ आहे, तरुण आहेत, त्यांना फक्त 2 गोष्टींकडे जर खूप चांगलं लक्ष दिलं तर मला वाटतं आपल्या देशातल्या युवकांना पुढच्या शतकापर्यंत, म्हणजे आता ही जी 80 वर्ष आहेत, 75 वर्ष आहेत, आणि त्याच्या पुढची 25 वर्ष, अजून 100 वर्ष तरी आपल्याला उद्योग शोधण्याची गरज पडणार नाही. ती 3च फील्ड आहे. त्या 3 फील्डवर जर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं तर मला वाटतं बऱ्यापैकी ह्या गोष्टी होऊ शकतात. ह्याच्यामध्ये मी चीनचं उदाहरण मला द्यायचं आहे, कारण चीनने काय केलं, आजपासून 35 वर्षांपूर्वी, 35 ते 40 वर्षांपूर्वी त्यांनी असं ठरवलं की आपण एक मास्टर प्लॅन बनवूया. बरं, त्या मास्टर प्लॅनमध्ये इथं जमीन घ्यायची, तिथं बिल्डिंग बांधायची, तिथं धरण बांधायचं हे नव्हतं. व्हॉट वॉज दॅट मास्टर प्लॅन? मास्टर प्लॅन की आजपासून 50 वर्षानंतर आम्हाला
कमीत कमी 25 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ हवे आहेत. आजपासून 50 वर्षानंतर आम्हाला एक आर्टिफिशियल सन म्हणजे कृत्रिमरित्या बनवलेला सूर्यासारखा गोल हवा आहे. तर तो बनवता येईल चायनामध्ये इतकी कॅपॅसिटीचे मला संशोधक हवे. आजपासून 50 वर्षानंतर आम्हाला चायना हा देशातला जगातला 1 नंबरचा मॅन्युफॅक्चरर व्हायला हवा. म्हणजे चायनीज गुड्स सगळ्या ठिकाणी जाते. आत्तासुद्धा तुमच्या माहितीसाठी सांगते की सगळ्यात जास्त आपण आयात जी करतो ती चायनामधला करतो. आणि हेच युरोप आणि अमेरिकेसाठी पण सत्य आहे. युरोप आणि अमेरिका मॅक्झिमम गोष्टी मॅन्युफॅक्चर करत नाहीत, ती चायनामधनं येतात. ठीक आहे. त्या मास्टर प्लॅनमध्ये मग ते मागं त्यांनी कॅल्क्युलेशन सुरुवात केली की जर आम्हाला हे हवं असेल, आम्हाला अशी आरोग्य संस्था हवी आहे, आम्हाला असे हवं आहे, तर आम्हाला किती कॉलेजेस आणि किती युनिव्हर्सिटीज हवी आहेत, त्या युनिव्हर्सिटीजमध्ये आम्हाला किती इन्व्हेस्ट करायचं आहे, त्या प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्चसाठी आम्ही किती डोनेशन्स देणार आहोत, प्रत्येक रिसर्च प्रत्येक क्षेत्र नॅनो टेक्नॉलॉजीपासून सगळ्या क्षेत्रामध्ये आमचे कमीत कमी इतके हजार चायनीज मुलं सक्सेसफुल व्हायला हवीत. आणि मग तसं त्यांनी ते कॅल्क्युलेट केलं की किती किती कॉलेजेसमध्ये कशावर भर द्यायचा, काय शिक्षण द्यायचं, कुठल्या देशांमध्ये ते चांगलं तत्परता झाले तिथं आपल्या मुलांना पाठवायचं, तिथून ते शिकून येतील आणि इथं शिकवतील. असं अगदी पद्धतशीरपणे करून त्यांनी गेल्या 50 वर्षामध्ये या सगळ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेत. कृत्रिमरित्या सूर्य बनवण्याची पूर्ण क्रिया त्यांनी केलेली आहे. टेस्टिंगमध्ये आहे ते. सगळ्या जगातल्या जितक्या महत्त्वाच्या खाणी आहेत, सेलेनियमसारखी जे इम्पॉर्टंट मटेरियल आहे ते कसं आणायचं, ते कसं क्लीन करायचं, सगळी तंत्रज्ञानं त्यांनी स्वतः डेव्हलप केलेली आहे. जगातल्या मॅक्झिमम देशांमध्ये इवन आफ्रिकन कंटिनेंटमध्ये सुद्धा चायनीज गुड्सच जातात. त्यांची एक PBOR नावाची जी स्कीम आहे ज्याच्यामध्ये प्रत्येक देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या मिशाने ते घुसतात आणि मग तिथं ते सगळं कब्जा करून घेतात. तर तसंच आपण करायला हवं असं नाही, पण आपण शेती, क्लायमेट चेंज आणि एज्युकेशन आणि एनर्जी ह्या 4 फील्डमध्येच पुढच्या शतकाचं करिअर आहे. कारण हेल्थ पूर्णपणे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सने टेक ओव्हर केलेला आहे. तुम्ही फक्त त्याच्यात घाला, तुमचे सिम्पटम्स घाला, बऱ्यापैकी तुम्हाला तो औषधं सांगतो काय घ्यायची ते. 99% ते करेक्ट असतं. डिझायनिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स, इवन इमोशन्स आता आर्टिफिशियल आणि व्हर्च्युअल रियालिटीने सत्य केलेले आहे. त्यामुळे बऱ्याचशे जे प्रोफेशन्स आहेत ते रिडंडंट होतील. पण शेती अशी जी मी आता तुम्हाला राईन रिव्हरचं सांगितलं की एक माणूस फक्त महिन्याचा त्याचा 1 दिवस तो शेतीमध्ये इन्व्हेस्ट करतो, बाकीच्या दिवशी ही इज वर्किंग समवेअर एल्स, राईट. तर तंत्रज्ञान आणि शेती जर आपण जुळवून आणली तर ऊर्जा, शेती, क्लायमेट चेंज आणि एज्युकेशन ह्या 4 क्षेत्रामध्ये मॅक्झिमम चान्सेस आहेत. आणि आपल्या सगळ्या यंग पॉप्युलेशनला त्यात खूप स्कोप मिळेल, खूप पुढे जातील ती मुलं. आणि मेन म्हणजे स्वतःचा उद्योग करून स्वतः 10 जणांना रोजगार देण्याची माझी कॅपॅसिटी असायला हवी. असं जर आपल्या मनात आपण बिंबवलं तर मग दुसऱ्या ठिकाणी मी स्वतः नोकरी करून राहील आणि माझ्या मुलाने पण नोकरी करावी, ही जी आपली टिपिकल महाराष्ट्रीयन मेंटॅलिटी आहे त्यातनं आपल्याला बाहेर पडायला हवं. आय थिंक दॅट विल सॉल्व्ह ऑल अवर प्रॉब्लेम्स. आय थिंक शेवटचा प्रश्न समाप्त करत असताना ही सगळी मंडळी तुम्ही आता हे सगळे व्हेरियस सेक्टर्स ओपन केले मुलांसमोर की या सगळ्या गोष्टींसाठी तयार व्हायचं आहे. पुन्हा तोच प्रश्न पहिला जो मी सुरुवातीला विचारला होता ते थोडा वेगळ्या पद्धतीने की रिटायरमेंट एजच्या बाबतीमध्ये जे काही पाश्चिमात्य देशांच्या मध्ये मला 35 नंतर काय करायचं नाही, 40 नंतर काय करायचं नाही, आणि मग माझं फायनान्शियल गोल अचीव केल्यानंतर मी माझ्या लाईफस्टाईल माझ्या पद्धतीनं जगायला सुरुवात करेन. भारतातल्या तरुणांच्या मध्ये हे प्रमाण यायला सुरू झाले असं वाटतं का, किंवा त्यांनी यासाठी काय प्लॅन करावं असं वाटतं? हो, यासाठी प्लॅन करायला हवं. पण ज्यांचं पॅशन आणि प्रोफेशन दोन्ही सेम आहे ते आपलं पॅशन कधीच सोडणार नाही. त्यामुळे ते काय दे विल नॉट टेक अ रिटायरमेंट फ्रॉम दॅट. पण ज्यांचं पॅशन वेगळं आहे, जसं आता माझ्याबरोबर एक ऑफिसर आहे, त्यांना गिर्यारोहणाचा खूप छंद आहे, तर ते दर महिन्यात 2 गिर्यारोहण करतातच. पण दॅट इज अ डिफरंट बिकॉज इट्स इज पॅशन आणि प्रोफेशन इज ही इज अ चीफ फायनान्शियल ऑफिसर, राईट. सो त्यावेळी मग तुमची जी आवडीची गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही जरूर वेळ काढता. पण जर तुमचं पॅशनच तुमचं प्रोफेशन असेल तर मग देर इज नो रिटायरमेंट. ऑल द डॉक्टर्स दे वर्क
70-75 years because their knowledge is not lost, right? किंवा टीचर्स दे कॅन टीच, द नॉलेज डझंट गेट लॉस्ट. त्यामुळे त्या अर्थाने पाश्चात्य अर्थाने आपल्या इथं तशीच हे येईल असं म्हणणं कठीण आहे. आलं तरी ते 20 to 25% खूप एलिट मुलांमध्ये म्हणजे फॅमिलीमध्ये येऊ शकेल. अदरवाईज मोर ऑर लेस आपला जो पिंड आहे आपल्या भारतीय समाजाचा, तो पिंड काय आहे की सर्व आपण म्हणतो ना सगळेजण सुखी, सर्वांनी संतू निरामया, म्हणजे सगळेच जण आनंदी असतील तर आपण आनंदी असतो. यू आर नॉट हॅपी इफ युअर फॅमिली इज नॉट हॅपी, इफ युअर सोसायटी इज नॉट हॅपी. त्यामुळे तितकं मिळू शकेल एवढं आपल्याला मिळालं की वी आर मोस्टली कंटेंट, राईट. आय एम नॉट सेइंग की तेवढंच मिळवायला हवं, पण तेवढी कॅपॅसिटी आपल्यामध्ये जरूर असायला हवी. आणि खूप एक बोच आहे आमच्या सगळ्यांच्या मनात, ती मी जरूर एक्सप्रेस करते की आपण सतत समाजाकडनं घेत राहावं, ही जी भावना आहे ही चुकीची आहे. कारण जसे मराठीकरांची कविता आहे ना की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचा हात घ्यावा. म्हणजे तुम्ही पण द्यायला लागा. तर तुम्ही समाजाकडनं कधीपर्यंत घ्यायचं, कुठं थांबायचं आणि कधी समाजाला परत द्यायला सुरू करायचं, हे प्रत्येक तरुणाने ठरवणं गरजेचं आहे. हे काय रिटायरमेंट झाल्यानंतर करायची गोष्ट नाही आहे. ही 35 तुमची आली की तुमची देणाऱ्याची हात व्हायलाच हवे. 35 पासून त्या पुढचं सगळं तुम्ही किती देता समाजाला. कारण आनंद आणि संपत्ती आणि संस्कृती ही वाटल्यानेच वाढते, ही तुम्ही तुमच्याकडे ठेवून कधीच वाढणार नाही. त्यामुळे हे जर तरुणांच्या मनावर आपण बिंबवू शकलो की घ्यायचंच फक्त विचार करू नका, द्यायचा पण विचार करा. कारण असे बरेच सेक्टर्स आहेत आपल्या समाजाचे जे खरोखरच वंचित आहेत. मी एका मुलाचा इंटरव्ह्यू घेतला होता, मॉक इंटरव्ह्यू मागच्या वर्षी. त्या मुलाचे वडील एक कॅज्युअल लेबर होते आणि महात्मा गांधी रोजगार योजनेवर ते रस्ता बनवायला जायचे आणि आई धुणी भांडी करायची. सो यू थिंक की किती वंचित आहे आपल्या आजूबाजूला. तुम्ही नजर काढून बघा, तुम्हाला अगदी पदोपदी जाणवेल की आपल्या इथं किती असमतलता, हे असमानता आहे. रोजचं जेवण मिळायची सुद्धा लोकांना भ्रांत असते. कचराच्या पेटीजवळ तुम्ही बघाल की मुलं पेटी हे करून ते कचरा वेगळा करून त्यात काही खायला मिळतं का बघत असतात. बर्गरचा वगैरे हे मिळाला कागद तर बर्गर असेल या आशेने. इतकं जर आपल्या समाजात असमानता आहे तर मग आपण कसं काय त्याच्याकडे दुर्लक्ष करून जगू शकतो. ही भावना जर मुलांमध्ये आली तर तुमच्या परीने, सगळ्यांना काय पैसेच डोनेट करायला हवे तसे नाही, पण समाजाकडनं घेता घेता समाजाला देता किती तुम्ही, हे पण तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. मी किती घेतलं आणि किती दिलं. ते जर करू शकलो तर आपल्या सगळ्या युवकांसाठी अगदी खूप समृद्ध देश आपण मागं सोडून जाऊ शकतो. नाही तर मग कठीण आहे. कधीतरी इथं सिव्हिल वॉर होईल आणि सगळे ज्यांच्याकडे नाही आहेत ते ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडनं हिसकावून घेतील. दॅट इज फॉर शुअर. चला, थँक्यू सो मच. चौधरी मॅडम समारोप करा. मॅडम, मनपूर्वक धन्यवाद. करिअर कट्ट्याच्या वतीनं नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र हे एक ब्रीदवाक्य घेऊन आमची महाराष्ट्रातली विद्यार्थी एक दिल्लीमध्ये प्रशासकीय सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांना भेट द्यायला आलेत. त्यातली आपली मुलाखत म्हणजे त्यांना खूप काही देऊन जाणारी होती. खऱ्या अर्थानं पहिलाच प्रश्न आपण सोडवलात की करिअर मी कोणतं निवडायचं आणि का निवडायचं. खरं तर जेव्हा तुम्ही सांगितलं की 30 वर्षाची सर्व्हिस आहे तेव्हा मी 2 वेळेस पुन्हा तुमच्याकडे बघितलं, कारण ते वाटत नाहीये की 30 वर्षाची सर्व्हिस तुमची आहे. आणि त्याच्या मागचं कारणही आपल्या बोलण्यातनं कळलं की ज्या वेळेला आपण कामात आनंद आणि समाधान शोधतो किंवा तो तुम्ही घेत असाल तर त्याचा इफेक्ट तुमच्या मनावर आणि शरीरावर होत नाही आणि त्याच आनंदी भावना तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचल्यात. हे सगळं तयारी करत असताना किंवा हे जेव्हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतील आणि तुमचा इंटरव्ह्यू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल, निश्चितच करिअर निवडण्यापासून ते निवडल्यानंतर सेवा बजावताना त्यांनी कशा पद्धतीने वागावं या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आपण खूप सुंदर पद्धतीनं दिली. आणि आपण समाजाचा एक भाग म्हणून समाजाचं देणं लागतो ही भावना देऊन आपण आपला इंटरव्ह्यू त्या ठिकाणी थांबवलात. आपल्या इतक्या व्यस्त शेड्यूलमध्ये आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल करिअर कट्टा परिवाराच्या वतीनं आपले हार्दिक आभार. धन्यवाद.